नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत महत्त्वाचे पुरस्कार जे की 2025 मध्ये जानेवारी ते जून महिन्यामध्ये देण्यात आले आणि हेच पुरस्कार आपल्या सरळ सेवा भरती तसे पोलीस भरती TCS द्वारे घेण्याचा एक्झाम सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे, कारण की यामध्ये आपण एकही पुरस्कार सोडलेला नाही। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला नक्कीच विसरू नका। चला बघूया पहिला पुरस्कार। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर कोणाला? बानू मुश्ताक यांना। कोणता पुरस्कार आहे? तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025। समोरचा बघा आता 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर जगद्गुरू रामभद्राचार्य यांना। कोणता पुरस्कार आहे? तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे। त्यानंतर समोरचा पुरस्कार बघा आता जागतिक शिक्षण पुरस्कार 2025 कोणास प्राप्त झाला आहे? तर मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना। कोणता आहे? तर जागतिक शिक्षण पुरस्कार 2025। 2025चा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार कोणास मिळाला आहे? तर पी शिवकामिनी यांना मिळाला आहे। समोर बघा पहिला जंगल बेल पुरस्कार कोणास प्राप्त झाला आहे? तर भावना मेमन यांना प्राप्त झाला आहे। 2025चा गोल्ड मर्क्युरी पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर दलाई लामा यांना सन्मानित करण्यात आले। कोणता आहे? तर 2025चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार आहे बघा। 67वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 विजेता कोण ठरला आहे? तर पृथ्वीराज मोहोळ ठरला आहे। बघा किती 67वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती, तर कोण ठरला विजेता? पृथ्वीराज मोहोळ ठरला आहे। बाल साहित्य पुरस्कार 2025 चे विजेते कोण आहेत? तर सुरेश सावंत आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर राम सुतार यांना सन्मानित करण्यात आले। खूप महत्त्वाचा पुरस्कार बघा, एकदम IMP क्वेश्चन येणार म्हणजे येणार, कोणत्या तरी परीक्षेला येणार म्हणजे येणार। कोणता आहे? तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला भेटलाय? तर राम सुतार यांना भेटलाय बघा। समोरचा क्वेश्चन बघा 2025चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार प्राप्त करते कोण आहेत? तर तेनजिंग ग्यात्सो आहेत। तो कोणता पुरस्कार आहे 2025चा? गोल्ड मर्क्युरी पुरस्कार। समोरचा बघा आता ॲबेल पारितोषिक 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मसाकी काशीवारा यांना सन्मानित करण्यात आले। प्रवासी भारतीय पुरस्कार 2025 कोणास प्राप्त झाला आहे? डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना झाला आहे प्रवासी भारतीय पुरस्कार 2025चा। बघा संगीता कलानिधी पुरस्कार 2025 कोणास प्राप्त झाला आहे? तर RK श्रीराम कुमार यांना प्राप्त झाला आहे। तसेच निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 चे प्राप्तकर्ते कोण आहेत? तर प्रसाद ओक आहेत। कोणता आहे? निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025। विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणास प्राप्त झाला आहे? तर रावसाहेब रंगराव बोराडे। खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा परीक्षा येणार म्हणजे येणार आपला। कोणता आहे? तर विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024। तर रावसाहेब रंगराव बोराडे म्हणजे 2024चा जरी असला तर 2025 मध्ये हा प्रदान करण्यात आला आहे बघा। समोरचा आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत? तर विनोद कुमार शुक्ला आहेत बघा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते। 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार ते कोण आहेत? तर सारा जोसेफ आहेत बघा। कोणता? 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार त्यांना भेटला आहे। 2024चा बुकर पुरस्कार कोणास प्राप्त झाला आहे? तर कोणास? सामंता हरवे यांना तो प्राप्त झाला आहे बघा। दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार 2025 कोणास प्राप्त झाला आहे? तर वैष्णवी राठोड यांना प्राप्त झाला आहे। खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे बघा। कोणता? तर दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार आहे 2025चा, वैष्णवी राठोड यांना प्राप्त झाला आहे। तसेच समोरचा बघा आता जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणास प्राप्त झाला आहे? तर मारियांगेला हंगरिया बघा 2025चा खूप इम्पॉर्टंट आहे, हा सुद्धा परीक्षा येणार म्हणजे येणार। कोणता आहे? जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणते आहे? मारियांगेला हंगरिया यांना प्राप्त झाला आहे। समोरचा बघा आता लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणास प्राप्त झाला आहे? तर कुमार मंगलम बिर्ला यांना प्राप्त झाला आहे। विद्यार्थी मित्रांनो याची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेली आहे बघा, तिथे तुम्ही जॉईन करून ही PDF डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी या PDFचा खूप फायदा होईल। आणि याच्या बाहेर प्रश्न असणार नाही, कारण की यामध्ये आपलं जवळपास जानेवारी ते जूनमध्ये जे बी पुरस्कार दिले आहेत ते सर्व आपण यामध्ये कव्हर केले आहे। त्याला समोरचा बघू आता आपण 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास प्राप्त झाला आहे? तर विनोद कुमार शुक्ला यांना प्राप्त झाला आहे। संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम संघटनेचा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार कोणास प्राप्त झाला आहे? तर डॉक्टर माधव गाडगीळ यांना झाला आहे।
खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. कोणता बघा, संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम संघटनेचा कोणता आहे, चॅम्पियन ऑफ द अर्थ. खूप महत्त्वाचा आहे. कोणता, चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार आहे. आणि कोणास प्राप्त झाला आहे, डॉक्टर माधव गाडगे यांना हा प्राप्त झाला आहे. बघा आता JCB पुरस्कार साहित्य 2024 कोणास प्राप्त झाला आहे, तर कोण, उपमन्यू चॅटर्जी यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोणास, उपमन्यू चॅटर्जी यांना. बघा यामध्ये जवळपास 40+ पुरस्कार बघितले विद्यार्थी मित्रांनो आपण. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यामधूनच क्वेश्चन दिसणार. प्रवृत्तीचे प्रश्न येतात ते तुम्हाला यामधून दिसणार. त्यामुळे तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथे जॉईन करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील. तसेच आपण एक व्होकॅब्युलरीचा सुद्धा प्रोग्राम चालू केला आहे. म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर डेली 50 व्होकॅबचे एक व्हिडिओ अपलोड केला जातो, जेणेकरून तुमचं येणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये व्होकॅबचे मार्क जाणार नाही. या थ्रूच आपण तो जातो आहे आणि पूर्णपणे व्होकॅबसुद्धा कव्हर केला जाते. त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.